तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हे गाव आहे शिरूर कासार शिरूर घाट सॉरी. तर ह्या शिरूर घाट ह्या गावी आल्याच्या नंतर हे कुलकर्णी काका आहेत. त्यांच्या फ्रीजचा प्रॉब्लेम होता आणि प्रॉब्लेम असा आहे की हे तुम्हाला दाखवतो. ही ओव्हरलोड हे बघा इथं पूर्ण जळालेली आहे व्होल्टेजमुळे. विदाऊट स्टॅपलायझर यूज. रिलेचा पण प्रॉब्लेम आहे. गॅस चॉकअपचा तर 100% आहेच, कारण त्यांच्यासमोरच त्यांना दाखवलेलं आहे. किर्लोस्करचं KCN 415 हा कॉम्प्रेसर आहे मॉडेल नंबर आणि विदाऊट स्टॅपलायझर हे वापर होता. आता यांना विचारणार आहोत आपण. आता यांना स्टॅपलायझर दिलेलं आहे काकांना. नमस्कार काका. नमस्कार. काय नेमकं कशा प्रकारे काय झालं आहे फ्रीजला? व्होल्टेज हां झाले, खराब झाले. विदाऊट स्टॅपलायझर वापरता का तुम्ही? हा, विदाऊट. बरं, आत्तापर्यंत तुम्हाला त्यांची नावं आपण घेणार नाहीत, पण ज्या लोकांची सर्व्हिस मिळाली, एवढ्या फास्ट सर्व्हिस मिळाली का तुम्हाला? नाही. तुम्ही फोन केल्यापासून किती वेळेत मी आलोय? किती 2 तास होतात. सर्व्हिस चांगली वाटली का? हा, चांगली. आता स्टॅपला जर तुम्ही घेतलंय ते दाखवा चला. त्यांना हे आपण स्टॅपलायझर दिलेलं आहे अपरणाचं, हे बघा, आणि 90 वॅटवाला आहे. 3,500 रुपयाला आपण त्यांना हे स्टॅपलायझर दिलेलं आहे विथ वॉरंटी. आजच्या व्हिडिओमध्ये ही त्यांची वॉरंटी कन्फर्म झाली. आणि त्याला असं हे करा, ह्या बाजूने हे आहे आउटपुट इनपुट 90 वॅट ते 300 वॅट ह्याचं हे आहे. आणि त्यामध्ये हे काकांचं बाकीचे फ्रीज आहेत. हे कोकोकोलाचं आहे, हे किनलीचं आहे. ह्या फ्रीजला त्यांनी स्टॅपलायझर बसवलं आहे. आणि बाकीचे जे मुख्य ज्याचं जास्त खाद्य आहे, ज्याची जास्त भूक आहे, त्या फ्रीजलाच त्यांनी स्टॅपलायझर बसवलेलं नाही. आता हे सुद्धा कंपनीचं आहे. कंपनीचं काय हे? मग ह्याचा पूर्ण मेंटेनन्स कंपनी करते. मग ह्याचं मेंटेनन्स ही संपलं, त्याची वॉरंटी संपली. बरोबर. 1 वर्ष कुठल्याही कॉम्प्रेसरची वॉरंटी येते. आणि त्याच्यामध्ये ह्यांनी ते काम आपल्याला गेल्या आठवड्यात भेट दिली होती, त्यावेळेला नंबर दिला होता त्यांना. तर त्यांनी आवर्जून मला फोन केला, त्याच्याबद्दलही त्यांचा धन्यवाद. आणि त्याच प्रकारे त्यांना जसं त्यांनी आपल्याला प्रामाणिकपणे फोन करून हे काम करण्याची संधी दिली, तसंच आपण त्यांनासुद्धा प्रामाणिकपणे आपण ते काम करून देणार आहोत. कारण मुळात ओव्हरलोडचा प्रॉब्लेम आहे. गॅस पण थोडाफार चॉकअप झालेला आहे. त्याच्यामध्ये अँटी माउचर टाकून आपण ते पूर्ण सुरळीत करून देण्याचा प्रयत्न करू. आणि 100% याच्यानंतर त्यांचं काम व्यवस्थित होईल. आणि इथून पुढे भविष्यामध्ये 4 कामं लागतील, हे मात्र नक्की. तुम्हाला काय बोलायचं का काका? नाही. तर मित्रांनो, आपण आता हे ह्याच्यामध्ये गॅस चार्ज केला आहे. 1-2 प्रेशर टाकणं महत्त्वाचं होतं, कारण व्होल्टेजमुळे ऑइल गॅस हे मिक्स होतं. आणि त्याच्यानंतर आपण इथे जसं की तुम्हाला कंपल्सरी मी सांगत असतो, पण आता इथे हे नंबर आता पूर्णपणे हे निघून गेलेला आहे. ते बघू शकता तुम्ही, हा नंबर आहे R134A. 220 ग्रॅम हा गॅस आहे. रेफ्रिजरंट हा R134A. इथे हा बघू शकता तुम्ही, हायड्रोकार्बन रिप्लेस R134A. गोदरेजचं हे स्मार्ट केअरचं हे आहे, जे आपण आता इथे पूर्णपणे ह्याला प्रेशर देण्याचं काम केलेलं आहे. याच्यामुळे काय होतं की आपण अँटी माउचर पण टाकलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. अँटी माउचरने तर मी तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्याचे टाकण्याचे परिणाम काय आहेत आणि अँटी माउचर टाकल्यामुळे काय होतं. आता ही अँटी माउचरची ट्यूब आहे, ही बघा, अँटी चॉकअप, याच्यावरती लिहिलंच आहे अँटी चॉक. तर ही अँटी माउचर टाकल्यामुळे आता हा पूर्णपणे गॅस आणि ऑइल एकाच बाजूला होईल. आणि त्याच्यामध्ये हे जे फिल्टरमध्ये जे कॅपलरीमध्ये जे काही घाणगुण आहे, कचरा आहे, ते पूर्णपणे निघून गॅस एकदम सक्शनमार्फत पूर्ण कूलिंग कॉईलपर्यंत पोहोचेल. आणि त्याचंच काम हे पूर्ण झाल्याच्या नंतर मग सक्शन कूल रिटर्नचा जो पाईप आहे तो सुद्धा पूर्णपणे गरम होईल आणि त्याच्यानंतर मग कूलिंग स्टार्ट होईल. आता स्टॅपलायझर पण दिलेला आहे आणि व्यवस्थित चालवण्याचं काम आता हे आपल्या कस्टमरचं आहे. आता थांबले तर मित्रांनो, आपण आता थांबलेलो आहोत एका ठिकाणी झाडाच्या खाली.
जेवण करण्यासाठी दुपारची वेळ आहे. हे बघा, घरून बायकोने 2 पोळ्या दिलेल्या आहेत, शेंगदाण्याची चटणी, पाण्याची बॉटल, सोबत केसर लस्सी. परिस्थिती अशी आहे, मला ही परिस्थिती बघून एक आठवलं, कारण पापी पेट का सवाल आहे. उन्हातानात भटकावं लागतं, काम करावं लागतं. ते म्हणतात ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळती भाकर. आता इथं आमच्या अगोदर बोच्याला चटके तवा मिळती भाकर. कारण ही बोच्याला चटके देणारी ही गाडी आमची क्वीन उन्हात फिरल्या बिगर पर्याय नाही. आणि कुठे हॉटेलमध्ये काय खावं ते पचत पण नाही आणि बरं पण वाटत नाही ते खायला. म्हणून आपलं हे घरचं हे खाणं हे बरं आहे. करा लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मित्रांनो. सपोर्ट करा मित्रांनो. उन्हात या जेवायला. घरची भाकर खाल्लेली बरी, कारण बाहेरचं